सगळं कट केलेलं वर ठेवते, नंतर हा पसारा आवरते. तर अशा पद्धतीने माझा सगळा पसाऱ्याचा प्रोग्राम असतो. तर तुमचा कसा असतो तेही मला सांगा स्वयंपाकाच्या आधीचा. तर इथे गाजर घेतलेला आहे आणि पावभाजी तुम्हाला छान अशी लाल कलरमध्ये जर पाहिजे असेल ना तर त्याच्यामध्ये बीट टाकायचं. हे सिक्रेट वस्तू एक टाकायची, म्हणजेच बीट हे सिक्रेट आहे पावभाजीमध्ये. हे टाकलं की पावभाजीला छान असा रेड कलर येतो. बटाटे घेतलेले आहेत, वटाणे आहेत, कॉलीफ्लावर आहे, ही कॉलीफ्लावर आहे आणि ही कॅबेज आहे. तर ह्या वस्तू घेतल्या आहेत. तर ह्या मी आता इथे स्टीम करायला म्हणजे शिजवण्यासाठी टाकून देते मी आता. तर हे बघा तुम्हाला दाखवलं, भाज्या छान अशा शिजून गेल्या आणि पावभाजी मॅशरने मी मॅश करून घेत आहे. तर त्याच्याने सगळ्या भाज्या एका गाळणीत काढायच्या. त्याचं जे पाणी असतं ना ते फेकायचं नाही, एका साईडला काढायचं आणि मॅश करून घेतल्यानंतर इथे कुकरमध्येच बनवून घेत आहे मी भाजी. तेल टाकलं आहे 4, 5, 6 चमचे. त्याच्यानंतर कांदा बारीक कट केलेला टाकून घेतला. मग शिमला मिरची, थोड्याशा हिरव्या मिरच्या कट केल्या होत्या 2-3 त्याही टाकून घेतल्या. टोमॅटो टाकून घेतला आणि मस्त असे शिजवून घ्यायचे आहे सगळ्यात आधी आपल्याला हे. त्याच्यानंतर जे आपले डेली रुटीनचे मसाले असतात ते टाकून घ्यायचं. लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची थोडीशी, थोडंसं जिरं, धना जिरं पावडर टाकायचं. नंतर मग त्याच्यामध्ये पावभाजी मसाल्याचं पॅकेट भेटतं तर तेच टाकायचं. तुम्हाला हवं त्यानुसार तिखट बघायचं, त्यानुसार टाकायचं. आणि जे पावभाजीचं आपण भाज्या शिजवल्या होत्या त्याचं जे पाणी असतं तेच मी याच्यात यूज केलेलं आहे. आणि छान असं मिक्स करून घेतलं सगळं. चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि इतकी छान टेस्टी अशी भाजी झाली होती सांगू तुम्हाला मी. आता इथे पाव वगैरे भाजून घेत आहे मी बटर लावून. तर पावाशिवाय तर पावभाजी नसतेच. तर मग हे पाव वगैरे सगळे बटर लावून सगळे पाव असे छान भाजून घेतले. आणि हे बघा ताटात जे वाढून घेतलेलं आहे सगळं पावभाजी अगदी टेस्टी आणि इतकी सुपर झाली होती. आणि इथे पाव घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये छान असा पावभाजीला कलर येण्यासाठी तुम्ही बीट किसून टाका. पाव भाजी बनवताना किसून मग त्याच्यात टाकायचं. औक्षणाचं ताट तयार केलेलं आहे. आता त्याच्यानंतर केक आणलेला आहे तो कट करायचा आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने. आपल्या बड्डे आता मुलं मोठे झाले तर ते काही एवढं हे करायला नाही मागत, पण आता तो बाहेर गेलेला आहे यश. तर तो आल्यावर त्याचं औक्षण करू आणि मस्त असं केक कटिंग करणार आहे. मी मार्केटमध्ये गेली होती आता, पण राहून गेलं तो व्हिडिओ दाखवायचा की उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे तर त्याची काय काय तयारी केली ते मी तुम्हाला शेअर करणार होते. पण आता ते सिक्रेट राहील. मग उद्याचे ब्लॉग तुम्हाला उद्याच मी सगळं शेअर करणार आहे. तर चला काय होते ते तुमच्यासोबत शेअर. तर सगळं ठेवून घेतलेलं आहे. यशची वाट बघत आहे, येतो. तर त्याच्यानंतर चॉकलेट वगैरे पण द्यायचे होते त्याच्या फ्रेंडला, ते देऊन तो येतच आहे. आणि हा व्लॉग मी चे गुरुवार होते त्याच्या पहिल्या दिवसाचा आहे. अपलोड करायचाच राहिला, म्हणजे एडिटिंगही त्याची बाकी होती आणि भरपूर अशी कामं होती. बाहेरची थोडीफार कामं होती. मग तिथे जाण्यात, मग तिथून आल्यावर घरचे कामं करण्यातच खूप उशीर झाला होता. तर असा केक आणला होता छान असा आणि मस्त होता केकचा टेस्टसुद्धा. आणि आता ते औक्षण वगैरे करून घेत आहे. वगैरे चेंज केले. आपण औक्षण वगैरे केल्यावर केक कापला. केक टेस्टी छान. तर असतात मुलं मी कमी मोठे व्हायला लागले की असं असतं बघ. पण म्हटलं चला केक वगैरे आणूया, त्याला सरप्राईज दिलं होतं. तर मग ते झालं. मग सगळे धावपळायचं असते. मग त्याच्यानंतर पलकनेही त्याचं औक्षण वगैरे केलं. मग आता मस्त केक कट करून खाणार आहोत. आणि मस्त असा केक होता, छान असा ब्लूबेरीचा फ्लेवर होता, छान टेस्टी होता केक. तर अशा पद्धतीने झाला. मग हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर मग बघितलंच अशा पद्धतीने झालं सेलिब्रेशन. थोडंसं सेलिब्रेशन होतं आमचं घरगुती.
मोठीशी फॅमिलीसोबत छोटंसं सेलिब्रेट सुद्धा मला खूप अशी झाली आवडली मला तर चला बड्डे वगैरे झाला त्याच्यानंतर मग केक वगैरे कट करून सगळ्यांनी खाल्ला. मग पुढची कामं होती, मग भरपूर कामं होती. नंतर मग केक वगैरे खाल्ला. मग इतके फोन कॉल येत होते, मग त्याच्यामुळे बाकी सगळं राहिलं. खूप टाईमापर्यंत फोन कॉल घेत मग सगळं टाईम झालेला. मग म्हटलं चला आता व्हिडिओचा एंड तरी करूया. तेव्हा जर दाखवलं छान असा बड्डे घरच्या घरी आम्ही सेलिब्रेशन केलेला आहे. तुम्हाला जर हे सेलिब्रेशन आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.